भिल्ल समाजाचे सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक ओळख. सातपुड्यातील डिंडनगेर. काळ बदलला, दिवसमान बदलतो, मात्र आदिवासींची परंपरागत संस्कृती व ओळख बदलत नाही. संस्कृती आणि परंपरेचा जिवंत वारसा. सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेल्या भिल्ल आदिवासी समाजाची सांस्कृतिक परंपरा आजही तितक्याच उत्साहाने जपली जात आहे. या परंपरांपैकी डिंडनगेर नृत्य उत्सव हा एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, शिस्तबद्ध आणि सामूहिक लोकोत्सव म्हणून ओळखला जातो. हा केवळ एक नृत्यप्रकार नसून भिल्ल समाजाच्या श्रद्धा, सामाजिक ऐक्य, शिस्त आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक आहे. या नृत्याची सुरुवात सन 1951-52 मध्ये कुंवरसिंग तापसिंग पाडवी यांनी केल्याचे मानले जाते. 7 दशकांनंतरही सातपुडा परिसरातील भिल्ल समाज ही परंपरा तितक्याच निष्ठेने पुढे चालवत आहे. नियोजनाची पद्धत आणि गीमदेव पूजन. होळीच्या आधी शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी गीमदेव पूजन केले जाते. या पूजनातच यावर्षी उत्सव साजरा करायचा की नाही आणि प्रशिक्षणाचे वेळापत्रक काय असेल याचे सूक्ष्म नियोजन ठरविले जाते. हे नियोजन निसर्ग आणि परंपरेला जोडणारे असते. प्रशिक्षणार्थी सोजदान या गावात एकत्र येतात. सकाळी 8 ते 12 आणि संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत वर्तुळा म्हणजे पुजाऱ्याकडून त्यांना नृत्याचे धडे दिले जातात. हे प्रशिक्षण केवळ नृत्याचे नसून ते मानसिक आणि शारीरिक कष्टाचे असते. सकाळी सराव झाल्यावर भर उन्हात घाम यावा म्हणून प्रशिक्षणार्थींना ब्लँकेट म्हणजे चादर पांघरून झोपविले जाते. यावेळी जुनवाली म्हणजे जुने अनुभवी कलाकार त्यांची देखरेख करत असतात. खडतर पालनी म्हणजे व्रत पाळावे लागते. हे व्रत अत्यंत कठीण असते. जलमर्यादा. अंघोळ करता येत नाही, फक्त हाताची बोटे भिजवण्याची परवानगी असते. त्याग. अनवाणी राहावे लागते. चप्पल वापरणे टाळावे लागते. सहनशीलता. भर उन्हात चादर पांघरून राहणे आणि जोपर्यंत उत्सव पूर्ण होत नाही तोपर्यंत घरापासून दूर राहणे अनिवार्य असते. हे नियम कलाकाराची सहनशीलता आणि संयम तपासतात. सहभाग आणि पोईरी वेशभूषेचे वैशिष्ट्य. या उत्सवात सहभागी होणारे सर्व कलाकार पुरुष किंवा मुले असतात, परंतु त्यांना मुलींची वेशभूषा करावी लागते. त्यामुळे त्यांना स्थानिक भाषेत पोईरी असे संबोधले जाते. हा एक प्रकारचा सांस्कृतिक समर्पण भाव आहे. 5 वर्षांच्या बालकांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वजण यात उत्साहाने सहभागी होतात. नृत्याचा थाट आणि सामाजिक एकतात्मता. कलाकार डोक्यावर फेटा बांधून, कमरेला आकर्षक लुगडे नेसून आणि अंगावर पारंपरिक चांदीचे दागिने घालून सजतात. हातात डिंडन घेऊन मादल, थाळी आणि पावीच्या सुरावर ते एका तालात नृत्य सादर करतात. अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातील सोजदान, अलीविहीर, मोलीपाडा, पिंपरपाडा, नाला, आमलपाडा यांसारख्या अनेक गावांमध्ये दर 2 वर्षांनी हा सोहळा रंगतो. हे नृत्य पाहण्यासाठी महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील नागरिक मोठ्या संख्येने येतात. ज्या गावात उत्सव असतो तिथे ग्रामस्थ आपल्या पाहुण्यांचा आणि कलाकारांचा आदरातिथ्य करतात, जे आदिवासी समाजातील परस्पर सहकार्य आणि प्रेम दर्शविते. धन्यवाद. जय सेवा, जय जोहार.